नमस्कार मराठी मंडळी, भाजप आमदाराचे आज निधन। तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। आज शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं। त्यापाठोपाठ भाजप आमदाराच्या निधनाचं वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। सध्या भाजप आमदार असलेले परंतु एकेकाळचे शिवसैनिक होते। त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता। 2011 मध्ये त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। तर 2019 मध्ये कारंजा मतदारसंघात निवडून आलेले भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झालं। ते 59 वर्षांचे होते। उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली। कोरोना काळात त्यांना 2 वेळा कोरोना झाला होता। त्याच दरम्यान ते किडनी विकाराने त्रस्त होते। त्यानंतर त्यांना त्वचेचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं। काही महिन्यांपासून ते मुंबईत उपचार घेत होते। देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।